नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश हातबुडे मुरारी करिअर अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पोलीस भरती बद्दल काही अपडेट बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाच्या 3 आपल्याला इथे अपडेट बघायचे आहे। त्या 3 अपडेट कुठले आहे ते आपण इथे बघणार आहोत। तुमचा जास्त वेळ न घेता विद्यार्थी मित्रांनो बघू काय अपडेट आहे। ठीक आहे, बघायचं आहे आपल्याला इथे की आपण पोलीस भरती 2024 साठी जे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म भरत असताना 2 किंवा त्यापेक्षा जास्त जर आपण फॉर्म भरले असेल तर ते फॉर्म रद्द झालेले आहे। त्यामध्ये तुमचा पण नंबर असू शकते। जर तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरले असतील, एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलेले असेल एकाच पदासाठी, ते सर्व फॉर्म रद्द झालेले आहे। असे 2897 फॉर्म आपले इथे अपात्र झालेले आहे। तरी गव्हर्नमेंटनी म्हणजेच गृह विभागाने एक तुम्हाला संधी दिलेली आहे। ती संधी म्हणजेच इथे तुम्हाला हमीपत्र लिहून द्यायचं आहे। आपल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात जायचं आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, त्या प्रत्येक पोलीस अधीक्षक कार्यालयात जायचं आहे आणि तुम्हाला तिथे हमीपत्र लिहून द्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हमीपत्रामध्ये लिहून काय द्यायचं आहे, तिथे लिहून द्यायचं आहे की मी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत, म्हणजे ज्या जिल्ह्याची तुम्हाला पोलीस भरती द्यायची आहे तिथला ठेवायचा आहे आणि बाकी सर्व जिल्ह्यातले फॉर्म रद्द करण्यात यावं असं तुम्हाला तिथे हमीपत्र लिहून द्यायचं आहे। दुसरी महत्त्वाची अपडेट असणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे हमीपत्र लिहून देण्याची जी डेट आहे ती आपल्या जवळच आलेली आहे। 17 तारीख ही 17 मे पर्यंत शेवटची असणार आहे। 17 मे नंतर तुम्हाला ती संधी नाकारली जाईल आणि तुम्ही पोलीस भरतीतून बाहेर पडाल। म्हणून तुम्हाला सर्व कामं बाजूला सारून लवकरात लवकर इथे तुम्हाला हमीपत्र लिहून द्यायचं आहे, जर तुम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त फॉर्म भरले असतील तर। दुसरी महत्त्वाचं यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये जसं नागपूर ग्रामीण जर बघितलं तर तुम्हाला 3च दिवस दिलेले आहे। असं वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगळं वेगळं दिलेलं असू शकते तारीख, पण 17 तारखेच्या आतच हे सगळ्या प्रोसेस तुम्हाला करायचं आहे, हे लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत एमएसएफ भरती। एमएसएफ भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सची हे कंत्राटी पद भरती असणार आहे आणि यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना घेतले जाणार आहे, जर तुम्ही किंवा तुमचे कोणी मित्र 2021 च्या पोलीस भरतीमध्ये वेटिंग लिस्टला होते त्या सर्व विद्यार्थ्यांना 13 मे ते 24 मे पर्यंत एमएसएफ चे ज्या काही पुढील प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी बोलवलेलं आहे। डायरेक्ट ही भरती होणार आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला संधी मिळत आहे, तर त्या संधीचं तुम्ही सोनं करायला पाहिजे, कारण ही पण पदभरती मोठीच आहे आणि यामध्ये जे पद मिळणार आहे ते कंत्राटी जरी असलं तरी अत्यंत महत्वाचं आहे। तिथे एक जवान पद म्हणून तुम्हाला सुरक्षा रक्षक म्हणून तिथे नेमलं जाईल आणि जितके सार्वजनिक ठिकाणं असतात गव्हर्नमेंटची, तुम्हाला त्या सार्वजनिक ठिकाणांवर, क्षेत्रांवर किंवा इतर ठिकाणी तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळणार आहे। म्हणून तुम्हाला जर ही संधी मिळत असेल तर तुम्ही स्वीकारायला पाहिजे असं मला वाटते। तिसरा मुद्दा इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादेमध्ये वाढ। विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादेमध्ये वाढ हे मॅट मध्ये प्रकरण सुरू होतं आणि तो मॅट कोर्टाने सांगितलं आहे की वयोमर्यादेत वाढ करण्याचा अधिकार गृह विभागाला आहे आणि गृह विभागाने आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय घेतलेले आहे। म्हणून इथे वाढ होण्याचे चान्सेस जास्त आहे। 13 जून ही अंतिम तारीख कोर्टाने दिलेली आहे गृह विभागाला, की 13 जूनच्या आतमध्ये तुम्हाला निर्णय सांगायचा आहे। जर इथे वयोमर्यादेत वाढ झाली तर तुम्हाला एक विंडो ओपन करून दिली जाईल। त्या विंडो मध्ये मग तुम्हाला ज्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे 17,500 जागेसाठी, तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला पण इथे एक संधी मिळू शकते। ह्या 3 अत्यंत महत्त्वाच्या आपल्यासाठी अपडेट होत्या। तुम्हाला जर अशीच नवनवीन अपडेट इथे बघायची असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नवीन अजून काही अपडेट आल्या तर मी त्या तुम्हाला या YouTube चॅनलच्या माध्यमातून पोहोचवीन। धन्यवाद।